नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्हाला जो प्लॉट दिसत आहे हा ज्वारीचा प्लॉट आहे। सर्वप्रथम तुम्ही बघून घ्या की ज्वारीचं आपण नियोजन कशा प्रकारे केलं, याची वाढ कशा प्रकारे दिसते तुम्हाला। आणि हे जे मधुमक्कासारखं पान मित्रांनो तुम्हाला दिसतं हे ज्वारीचंच पान आहे। मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला याचं खत व्यवस्थापन मी कसं केलंय, त्याच्यानंतर याची लागवड पद्धत आपण कशा प्रकारची वापरली होती, याचं ठिबक सिंचन नियोजन आपण कसं केलं, याचे पाण्याचे व्यवस्थापन आपण कसं केलंय, संपूर्ण डिटेल माहिती मित्रांनो तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा मित्रांनो। आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून टाका, म्हणजे लागवडीबद्दलचे पूर्ण व्हिडिओ, नियोजनाबद्दलचे सगळे व्हिडिओ मित्रांनो आणि प्रत्येक पिकाचं व्यवस्थित नियोजनाचे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळत असतात। तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती कुठेही जाऊ नका, तुम्हाला मी सगळं नियोजनाचं सांगणार आहे, कशा पद्धतीने आपण याचं सगळं नियोजन केलं होतं आणि इतकी ग्रोथ होण्यामागे मित्रांनो आता आपली जी ज्वारी तुम्हाला दिसती आहे 1 ते 1.5 महिन्याची ज्वारी आहे। आणि एवढी 1 ते 1.5 महिन्यामध्ये मित्रांनो अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्या ज्वारीची वाढ झाली आणि अशा प्रकारचं या ठिकाणी याची ग्रोथ झाली। तर कशा प्रकारे आपण कसे व्यवस्थापन त्याचं केलं होतं मित्रांनो तुम्हाला अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, म्हणजे तुमचा वेळ वाचला पाहिजे आणि तुम्ही लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी उन्हाळी ज्वारीची लागवड करून मस्तपैकी नियोजन केलं पाहिजे। चला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊयात आणि व्यवस्थितपणे मी तुम्हाला सगळं नियोजन या ठिकाणी समजावून सांगतो। मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं म्हणजे 2 ते 2.5 महिन्या अगोदर आपण एक व्हिडिओ सोडला होता, ज्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवलं होतं की आपण ठिबक सिंचन नियोजन केलं होतं ज्वारी पिकासाठी। मित्रांनो तेच 2 ते 2.5 महिन्याच्या नंतर आता तुम्हाला ज्वारी पिकाचं नियोजनावर मित्रांनो हा व्हिडिओ मी त्यासाठीच खास करून अपलोड केला आहे। आणि तुमच्या माहितीसाठी मित्रांनो आपण याचं नियोजन कशा प्रकारे केलंय आणि याचं खत व्यवस्थापन, पाण्याचं संतुलन कशा प्रकारे केलं मित्रांनो तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये समजण्यासाठी मित्रांनो खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी आणला आहे। मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगतो याचं आपण खत व्यवस्थापन कसं केलं होतं। आपण लागवडीच्या वेळेस मित्रांनो जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर केलेला होता, जे आपलं शेणखत असतं त्याचा वापर आपण केलेला होता। मित्रांनो जर तुमच्याकडे जर सेंद्रिय खत उपलब्ध नसेल, शेणखत जर तुमच्याकडे उपलब्ध नाहीये तर तुम्ही महाजनची 15-15ची या ठिकाणी एक बॅग वापरू शकता। मित्रांनो आता तुम्हाला एकरी 1 ते 1.5 बॅग बी वापरतात, एकरी 2 बॅग बी या ठिकाणी वापरता येतात मित्रांनो। त्या व्यतिरिक्त तुम्ही 20-20 झिरोची एक गोणी वापरू शकता मित्रांनो। या ठिकाणी दोन्हीपैकी जर तुम्ही कोणतंही एक खत निवडलं, जे रासायनिक खत असतं ते जरी तुम्ही निवडलं तर अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने ते तुमची या ठिकाणी पेरणी होऊन जाते, त्याचं तुम्हाला काही टेन्शन नाही। आणि मित्रांनो सगळ्यात तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणलं म्हणजे आपण या ठिकाणी ज्वारीची लागवड केलेली आहे, आपण ज्वारीची पेरणी केलेली नाही आहे, लागवड केलेली आहे मित्रांनो। आणि लागवडीचा हा फरक पडतो की ज्वारीची जी उगमची क्षमता असते मित्रांनो पेरणीपेक्षा लागवडीचा चांगला प्रभाव पडतो। आणि जर तुमच्याकडे ठिबक सिंचनची व्यवस्था असेल मित्रांनो तर तुम्ही नक्कीच ज्वारीची लागवड करा, तिची पेरणी करू नका। आणि मित्रांनो याच्यामध्ये एक आयडिया अजून जमते, त्याच्यामध्ये कसं असतं आमच्याकडे काही शेतकरी असं करतात की पेरणी करून टाकतात आणि नंतर त्याच्यावरती काय करतात ठिबक आथरून देतात। आपला तुम्ही मित्रांनो पाठीमागे बघून घ्या हा प्लॉट आहे आणि मित्रांनो याला फक्त आपण हप्त्यातून एकच दिवशी पाणी देतो, म्हणजे 8 दिवसाला एकदा त्याचं पाण्याचं नियोजन आपण ठरवलेलं आहे, म्हणजे फिक्स एक वार ठरतो मित्रांनो। जसं की सोमवार असू द्या, मंगळवार असू द्या, कोणत्याही एका दिवशी हप्त्यातून एकदा फक्त त्याला पाणी द्यायचं। त्याच्यानंतर मित्रांनो 8 दिवस आपलं पाणी सोडायचंच नाही त्याला। मित्रांनो यामध्ये आपली जमिनीवर पण डिपेंड करतं की आपली जमीन कशी स्वरूपाची आहे। जर तुमची काळीची जमीन तुम्ही निवडली असेल तर तुम्ही 8 दिवसाला एकदा पाणी देऊ शकता। थोडी हलक्या स्वरूपाची जर जमीन असेल मित्रांनो तर 1 हप्त्यामधून तुम्ही 2दा पाणी द्यायचं, म्हणजे ज्वारीला जास्त पाण्याचा ताण पडून द्यायचा नाही। खास करून त्याची उगमच्या ज्यावेळेस त्याचा उगाचा टाइम असतो त्यावेळेस तुम्ही ओल्यात ओली एक म्हणतात ना त्याला, तशा पद्धतीचं तुम्ही पाणी द्यायचं। म्हणजे अगोदर एकदा पाणी दिलं, थोडंसं तुम्हाला वाळलेला प्रकार दिसला की तुम्ही लगेच त्याला पाणी सोडून टाकायचं, म्हणजे या ठिकाणी कसं होतं की तुम्हाला त्याला उगम व्हायला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते। मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ठिबक नियोजन बघून घ्या, 2-2 फुटावरती आपण ठिबकची या ठिकाणी नळी आथरलेली होती आणि अशा प्रकारची मित्रांनो या ठिकाणी लागवड केली होती, म्हणजे 1-1 फुटावर आपण ज्वारीची लागवड केलेली आहे। हे बघू शकाल मित्रांनो तुम्ही, ही एक नळी आणि ही एक नळी, दोन्हीमधलं अंतर आपण 2 फूट निवडलेलं आहे आणि 1-1 फुटावरती आपण ज्वारीची लागवड या ठिकाणी केली होती। मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लागवडीचा भरपूर फायदा मिळतो। पेरणीतून जरी तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळत जरी असलं तर लागवडीचा फरकच जास्त असतो। आणि तुमचं जे नंतरचं येणारं कणीस आहे मित्रांनो, ते कणीसाची साईज ही एकदम प्लसमध्ये असते, एकदम मोठ्या साईजचं कणीस दिसतं मित्रांनो। माझ्याकडून जर शक्य झालं तर नक्कीच तुम्हाला ते कणीस आल्यानंतर सुद्धा मी एक 2-3 मिनिटाचं क्लिप व्हिडिओ टाकून देईन, ज्याच्यामध्ये तुम्हाला कणीस आपलं कसं झालं ज्वारीचं याच्याबद्दलची तुम्हाला पूर्ण माहिती या ठिकाणी मिळून जाईल। मित्रांनो ज्वारीचं खत व्यवस्थापन, त्याचं पाण्याचं नियोजन, परत त्याचं ठिबक सिंचन नियोजन आपण ऐकलं कशा प्रकारे आपण केलं होतं मित्रांनो, तुम्हाला मी याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली। मित्रांनो अजून एक गोष्ट, ज्यावेळेस आपल्या हुरड्याचा टाइम येईल मित्रांनो, ज्वारीचं कणीस पडेल त्यावेळेस मित्रांनो मी नक्कीच तुमची आठवण काढणार आहे, तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो या ठिकाणी पेरणीचं कणीस आणि लागवडीचं कणीस या दोन्ही कणसामधला काय फरक असतो, कशा प्रकारे मित्रांनो कणीस मोठ्या साईजचं होतं, लागवडीचं कणीस मित्रांनो मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही माझ्या नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा। चला तर मित्रांनो तुम्हाला हे नियोजन कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका। आणि असंच प्रकारचं नवीन नियोजन घेऊन पुन्हा एकदा आपली भेट झाली पाहिजे मित्रांनो, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।